परवा रात्री एक घटना घडलेली आहे. मुंब्रा येथील ठाकूरपाडा म्हणून एरिया आहे संजयनगरच्या जवळचा. तर त्या अशा आजूबाजूला 4-5 बिल्डिंग आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये राहणारे मुलं, जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे, त्याच्या बिल्डिंगच्या समोर एक क्रीडांगण आहे. तिथे लहान मुलं खेळत असतात. तर एक 10 वर्षाची मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळत होती. आरोपी जो आहे आपला यातला, तर आरोपीने आसिफ अकबर मंसुरी हा 19 वर्षाचा आरोपी आहे. तो तिथून जाताना त्याने त्या जी 10 वर्षाची मुलगी आहे, या पुण्यातील पीडित मयत, तिला सांगितलं का माझ्याकडे खेळणं आहे चांगल्या, तुला देतो, चल वरती. आणि तो तिला 6व्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे. आणि तिने विरोध केल्यानंतर तिचं तोंड दाबलं, त्यात ती बेशुद्ध झाली. तर मग याने काय केलं की हिने आपलं नाव पुढे ओपन करू नये वगैरे. तर त्या बिल्डिंगच्या त्याच्या घरातलं जो हा आहे बाथरूम आहे, त्याच्या बाथरूमच्या ज्या खिडकीच्या 6 काचा आहेत सावधानाच्या, त्या काढल्या, 4 काचा त्यापैकी. आणि ती डेड बॉडी फेकताना त्याने, त्याच्याकडे एक टोकदार चाकू होता, तो तिच्या मानेमध्ये डीपमध्ये घुसवला आणि तिला त्या बाथरूमच्या खिडकीतनं डकमध्ये टाकून दिलेलं आहे. आणि त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्यामुळे आणि लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिचा त्यात मृत्यू झालेला आहे. सदर याच्यामध्ये आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे, पोक्सो अंतर्गत केलेला आहे, आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याशी विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आणि आता त्याचं हत्यार जप्त करणे, इतर पुरावे गोळा करणे आणि त्याला अजून कोणी साथीदार आहे का याचा तपास PCR मध्ये केला गेला. गावात शांतता आहे, त्याला कुठल्याही गोष्टीचा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी मी नागरिकांना विनंती करतो. पोलीस त्यांचं काम चोखपणे बजावणार आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष चिडुंबरे सर, जॉईंट CP चव्हाण सर, ॲडिशनल CP विनायक देशमुख सर, DCP सुभाष बुरसे सर आणि ACP कोळेकर सर हे कंटिन्यूस मार्गदर्शन करत आहेत. आणि आमच्या 4 टीम, 4 अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ह्या गुन्ह्यात पहिल्यापासून रात्रभर, दिवस रात्र मेहनत करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सर, या घटनेमागे काही कारण होतं की आरोपींनी नशा केला होता की